आहे भगवान क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची 15 नोव्हेंबर 1875 ते जून 1900 ह्या 25 वर्षाच्या कालखंडात भारतातले एकमेव असे आदिवासी क्रांतिकारक आहे। फक्त 25 वर्ष भगतसिंगच्या नंतर दुसरे कमी वेळात अतिशय योजनाबद्ध ब्रिटिश राजवटीला हलवून टाकणारे, हादरून टाकणारे, घाबरून सोडवणारे एकमेव क्रांतिकारक बिरसा मुंडा आहेत। बिरसा मुंडांचं नाव आपण का आग्रहाने घेतो? 1894 मध्ये जे इथे डांबरी बुरुज युद्ध झालं, आदिवासी समाजाकडे शिक्षण नसल्यामुळे हत्यारं नव्हते, तर त्यांनी तीर कमान म्हणजे धनुष्यबाण याच्याद्वारे ब्रिटिशांना पराभूत केलं होतं। त्याच्यामुळे त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांचा खूप छळ करण्यात आला जेलमध्ये इंग्रजांकडून आणि ते त्यांचं देहावसन झालं। पण तुम्ही लगान पिक्चर बघितला असेल, दुगना लगान, तिगना लगान। लगान म्हणजे काय? कर, शेती आपण करायची, धान्य आपण पिकवायचं, आपलं धान्य जमीनदाराला द्यायचं, तो जमीनदार आपल्यावर हुकूमत गाजवेल। आत्ताच सरांनी सांगितलं, जल, जंगल आणि जमीन हे जे आपल्या आदिवासींची स्वतःची मालकीचं आहे, ते हे जमीनदार आणि इंग्रज दोन्ही मिळून यांची पिळवणूक करायची। मग आपण पिकवायचं, आपली जमीन आपण करायचं आणि दुसऱ्यांना द्यायचं, तेही बळजबरीने। तर हा एक आपल्यावर अन्याय आहे, अत्याचार आहे। मग तो कुठेतरी थांबला पाहिजे, मग त्याच्यासाठी क्रांती केली पाहिजे। ते क्रांतीचे विचार नुसते विचार केले नाही, तर ते प्रॅक्टिकली इंग्रजांना अपोजिट केलं आणि इंग्रजांना सडो की पळो केलं। भगवान बिरसा मुंडा यांचा आपण खरं तर कालावधी बघितला तर साधारण 25 वर्ष त्यांना आपलं आयुष्य जगता आलं। पण त्या 25 वर्षात त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं कसं करावं आणि त्या पद्धतीनेच त्यांनी आपलं आयुष्य जगलं। भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म साधारण 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड इकडे झाला आणि छोटा नागपूरच्या विभागात त्यांचा जन्म झाल्यानंतर अतिशय बिकट परिस्थितीत त्यांनी आपलं कार्याची सुरुवात केली। शिक्षणाची व्यवस्था नव्हती आणि त्या काळात ब्रिटिश राजवटीने जे काही आपल्या लोकांवरती अत्याचार, अन्याय केले होते, त्यांच्या विरुद्ध भगवान बिरसा मुंडा हे अतिशय पराक्रमीप्रमाणे लढले। त्यांचा कार्याचा गौरव आणि त्यांचं व्यक्तिमत्व अशा अनेक प्रकारचं त्यांचं आपलं कार्य आजही आपण सांगू शकतो। अनेक विद्यापीठांना त्यांची नावं दिलेली आहेत। बऱ्याच ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव आजही देशाभिमानाने बाळगला जातो। खरं तर सांगायचं झालं तर बिरसा मुंडा हे काय कुणी एलियन वगैरे नव्हते, ते आपल्यासारखेच होते, आपल्यामधूनच ते वरती आलेले। पण त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा आपल्याला दिली ही असामान्य आहे। त्यांचा खरं तर कालावधी आपण बघितला तर अगदी 25 वर्ष त्यांना आपल्या आयुष्याची लाभली। साधारण 1857च्या उठावाच्या पूर्वी जी उठाव झाली त्यातही खरं तर भगवान बिरसा मुंडा यांनी आदर्श ठेवला होता। या सर्व गोष्टींचा विचार केला तर जल, जंगल आणि जमीन यांसाठी ते नेहमीच आग्रही राहिले आणि आपल्या सर्वांना ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी एक फौज तयार केली। अशा या महान मानव भगवान बिरसा मुंडा आज 150व्या जयंती निमित्त आपण
सगळे आज मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती उत्सव साजरा करत आहोत. त्यांच्या विचारांची प्रेरणा अखंड आपल्या बरोबर ठेवत राहोत.